मित्रांनो नमस्कार। आपण जेव्हा पुणे रेल्वे स्टेशनला येतो आणि पुणे रेल्वे स्टेशनच्या समोर जेव्हा वाहतूक कोंडी होते तेव्हा सर्वात जास्त कारणीभूत कोण असतं त्या वाहतूक कोंडीला? तर त्याचं एकमेव कारण आहे मित्रांनो, हे जे PMT आणि PMLच्या ज्या बस आहेत बघा समोर। तर या ठिकाणी बघा चौकामध्येच बस थांबते, आपल्या अडकते, सिग्नलवर पास होणार नाही आहे, हे त्यांना एवढं वर बसून म्हणजे बसमध्ये बसून दिसत नाही आहे का? जर दिसत असेल बघा, आपला सिग्नल दुसरा तिसरा सिग्नल असेल, हा मी एकाच जागेवर थांबलेलो होतो, थोडंसं पुढे जायचं आणि त्याचं कारण बघा काय असतं तुम्हाला दाखवतो आता। तर ते होतं मेन चौक आणि हा ससूनकडून येणारा रोड आणि मी या ठिकाणी त्यांना लेफ्टला जाण्यासाठी इंडिकेटर देखील दिलं होतं की मला लेफ्टला जायचं आहे म्हणून, तरी देखील त्यांनी गाडी थांबवली नाही आणि नॉर्मली तिथं टच झाली गाडीला गाडी। तर या गोष्टी PMT ड्रायव्हरांनी शिकून घेतल्या पाहिजेत। जे PMTचे वाहक आहेत त्या ड्रायव्हर भावांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण सिटीमध्ये गाडी चालवतो आणि सिटीमध्ये गाडी चालवत असताना जर तुम्ही रेल्वेच्या डब्यासारखं जर गाड्या चालवत असाल ना मित्रांनो, तर त्या ठिकाणी उपयोग नाही आहे। तुम्ही ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी देखील प्रयत्न केला पाहिजे। आता या ठिकाणी बघा, जर गाड्या पुढे पासच नाही होणार, समोरच्या पण गाड्या गेल्यात आता चौकामध्ये थांबल्यात मित्रांनो, जर या ठिकाणी गाड्याच पास होणार नाही आहेत तर त्या ठिकाणी आपली गाडी पुढे जाऊन करणार काय आहोत आपण? त्या गाडीला पुढे घेऊन जाणार कसे? तर त्याच्यासाठी जेवढं होता होईल तेवढं आपण मोठी गाडी चालवतोय तर तिथं वाहतूक कोंडी नाही होणार याची काळजी घेऊन आपली गाडी समोर कधी आडवी नाही लागणार कुठल्या रोडला याची काळजी घेऊनच आपण गाडी चालवली पाहिजे। पण आपण काय करतो की फक्त समोरची बाजू बघतो आणि गाडी चालवतो का? तर आपल्याला या ठिकाणी ना मेंटेनन्स करायचं आहे, नाही कुठलं डॅमेज झालं तर ते रिपेअर करायचं आहे। तर या गोष्टी होतात आणि त्याच्यामुळंच वाहतूक कोंडी जास्त होते। तर PMT ड्रायव्हर आणि PMLचे ड्रायव्हर या दोन्ही ड्रायव्हर भावांना माझी एक रिक्वेस्ट आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की सर्वांनीच अशा ठिकाणी काळजी घ्या जिथं वाहतूक कोंडी आपल्यामुळे होणार असेल त्या ठिकाणी थोडीशी आपली गाडी थांबवून पुढे जाण्याचा प्रयत्न करा।